संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकुका न्यायालयात आज पार पडली. चार्ज फ्रेम झाल्यानंतरची ही पहिली सुनावणी होती. 23 जानेवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे. आरोपी विष्णू चाटेला बीड जेलमध्ये ठेवण्यासंदर्भात न्यायालयाकडे अर्ज आला आहे. विशेष सरकारी वकील बदलण्यासंदर्भात आरोपींचा अर्ज आहे. त्यावर विशेष सरकारी वकिलांनी लेखी म्हणणं मांडावं असं कोर्टाने सांगितलं आहे. आजच्या सुनावणी दरम्यान पुरावे सादर करण्यासंदर्भातील कागदपत्रांची यादी सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केली होती. यावर आरोपी पक्षाचे म्हणणे न्यायालयाने सादर करण्यास सांगितले आहे. लॅपटॉपमधील डेटा कॉपी आम्हाला मिळावी अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती. आम्ही लॅपटॉपमधील कॉपीज घेतलेल्या नाहीत. डेटा मागवलेला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या 15 ते 20 दिवसात डेटा देऊ असं तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलं. 23 तारखेपर्यंत लॅपटॉपमधील कॉपी आरोपींना देण्यात याव्यात असं कोर्टाने आदेशित केलं. आरोपींच्या सर्व वकिलांना पेनड्राईव्ह मिळालेला नाही, आरोपीचे वकील म्हणाले. यानंतर कोर्टाने सर्व आरोपींना पेनड्राईव्ह द्यावे असं सांगितलं आहे. आजची ही सुनावणी दरवेळेसप्रमाणे पार पडली. मात्र दुसऱ्या बाजूला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व आरोपी हजर होते. आजपर्यंत प्रत्येक वेळेला वाल्मिक कराडची वाढलेली दाढी, केस आणि शर्टचे छातीवरचे बटन उघडे असायचे. मात्र आज त्याचे केस कमी केलेले होते. यावर चार्ज फ्रेम झाल्यानंतर वाल्मिकला आपण सुटणार नाही याची खात्री झाल्याचे दिसून येत होते. आता पुढील सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.